त्रिभाषी सूत्राचा जी.आर. रद्द केल्यानंतर अद्याप मराठी केंद्र समितीचा लढा जो आहे तो अभ्यास केंद्राचा मराठी अभ्यास केंद्राचा नाही नाही अभ्यासचे शब्द रेडी. त्रिभाषी सूत्राचा जी.आर. रद्द केल्यानंतर मराठी अभ्यास केंद्राचा अद्यापही लढा जो आहे तो सुरू आहे. या संदर्भात अधिकचं बोलण्यासाठी आपल्यासोबत स्वतः दीपक पवार सर आहेत. सर, काय सांगाल? समिती गठीत करण्यात आलेली आहे. अनेक महाराष्ट्राच्या जिल्ह्यात जाऊन जी आहे ती मराठी एकीकरण समिती नरेंद्र जाधव मराठी समिती जी आहे ती नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली समिती तयार करण्यात आली. ती समिती महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जात आहे. काय सांगाल? आज तुम्ही पत्रकार परिषद देखील घेतलेली आहे. असं आहे की ही समिती महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जात नाही, ती महाराष्ट्राच्या 6 भागांमध्ये 6 महसुली विभागांमध्ये जाते. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आम्ही जातोय वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये हे सांगण्यासाठी की तिसऱ्या भाषेच्या सक्तीच्या विरोधातलं आंदोलन हे फक्त तिसऱ्या भाषेच्या सक्तीच्या विरोधातलं नाही, तर मराठी शाळा, मराठी भाषा, मराठी माणूस, मराठी कारण आणि महाराष्ट्र धर्माचा आहे. राहिला प्रश्न नरेंद्र जाधवांच्या समितीचा, पहिले 2 महिने त्या समितीला सभासदच नव्हते. जाधव एकटेच सगळ्यांना मुलाखती देत हिंडत होते. आता त्या समितीच्या त्यांनी बैठका सुरू केल्यात. नागपूरमध्ये झालेल्या बैठकीच्या ज्या बातम्या वर्तमानपत्रांमध्ये आलेल्या आहेत त्यामध्ये लोकांनी त्यांना एकमुखाने हिंदी नको आहे असं सांगितलेलं आहे. आणि आम्हाला असं वाटतं की किमान शहाणपण जर समितीच्या अध्यक्षांकडे शिल्लक असेल तर त्यांना महाराष्ट्राचा हा कौल जून महिन्यामध्येच कळायला पाहिजे होता आणि त्यांनी या समितीचं अध्यक्षपद घ्यायला नको होतं. कारण या समितीचं अध्यक्षपद घेणं म्हणजे अवसानघातकीपणा आहे. पण त्यांना असं वाटतं की ते नवीन शैक्षणिक धोरण आणणार आहेत, त्यांना असं वाटतं की ते सरकारला काहीतरी वेगळं सुचवणार आहे. त्यांनी ते जरूर करावं. त्यांनी अनेक प्रकारचे गुगल फॉर्म आणलेत. ते जर गुगल फॉर्म तुम्ही पाहिलेत तर त्याच्यामध्ये तिसरी भाषा असावी की नसावी, त्यामध्ये संगणकीय कौशल्य असावं की नसावं, अनेक ऑप्शन्समध्ये डेटा ॲनालिटिक्सपासून अनेक पर्यायांचा त्यांनी उल्लेख केलेला आहे. अशा प्रकारचे गुगल फॉर्म तुम्ही लोकांना महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये किंवा एखाद्या यंत्रणेच्या मार्फत, आणि ज्यांचं आता 5वी बहुमताचं सरकार आहे त्यांच्याकडं तर अशा पद्धतीनं सोशल मीडिया हँडल करणारी हजारो माणसं आहेत. म्हणजे सरकारनं ठरवलं तर त्यांना हिंदी सगळ्या महाराष्ट्राला हवी आहे अशा प्रकारचे फॉर्म भरून घेणं अजिबात अशक्य नाही आहे. आमचं असं म्हणणं आहे की तुम्ही कशाला गुगल फॉर्मच्या आड दडता? तुम्ही लोकांना थेट विचारा. आम्ही लोकांमध्ये थेट जातोय, तुम्ही लोकांना थेट विचारा. लोकांना नरेंद्र जाधवांची गरज नाही आहे, लोकांना तिसऱ्या भाषेच्या सक्तीची गरज नाही आहे, आणि लोकांना महाराष्ट्रातल्या मराठी शाळांच्या बाबतीमध्ये एका श्वेतपत्रिकेची तातडीने गरज आहे. हे आम्ही आग्रहाने सरकारला सांगतो आहोत. सरकारकडे जर थोड्याफार प्रमाणामध्ये उत्तरदायित्वाची जाणीव शिल्लक असेल तर सरकारने या प्रश्नांची दखल घ्यावी. जाधव 3 महिने त्यांचं काम करणार आहेत, त्यांनी ते करावं. आम्ही जी पुस्तिका मगाशी मी पत्रकार परिषदेत सांगितलं तसं ती पुस्तिका आम्ही महाराष्ट्रभरात लोकांच्यापर्यंत नेणार आहोत. आणि आमची पुस्तिका हेच नरेंद्र जाधवांच्या तथाकथित अहवालाला उत्तर आहे. त्यांनी काहीही उत्तर देवो, काहीही अहवाल देवो, आमच्या भूमिकेमध्ये तसूबरही बदल झालेला नाही. एक प्रामुख्याने तुम्ही संपूर्ण आता एक उल्लेख केला आहे की गुगल फॉर्म जो आहे तो करण्यात येतो, सर्वे केला जात आहे त्या नक्की त्या गुगल फॉर्ममध्ये काय काय माहिती जी आहे ती भरण्यात यावी किंवा काय काय एक थोडंसं विस्तारमध्ये सांगा. गुगल फॉर्मवर म्हणजे मराठी माध्यमाच्या शाळांसाठीचा तो आहे, इंग्रजी माध्यमाच्या शाळांसाठी आहे. त्याच्यामध्ये पहिली भाषा, दुसरी भाषा काय असावी ह्याच्याबद्दलचे प्रश्न आहेत. सर्वसामान्य माणसांना जसे बहुपर्यायी प्रश्न आहेत तसे तपशीलवार उत्तरं मागणारे पण प्रश्न आहेत. माझं असं म्हणणं आहे की या प्रकारचा जो एक्झरसाईज आहे तो त्यांनी जरूर करावा. आमचं म्हणजे या प्रकारचा एक्झरसाईज करून तुम्ही सरकारच्या वेबसाईटवर टाकाल. आमचं शालेय शिक्षण अभ्यास आणि कृती समन्वय समिती म्हणून म्हणणं आहे की आम्ही भाजपचं सरकार आहे किंवा महायुतीचं सरकार आहे म्हणून तिसऱ्या भाषेच्या सक्तीला विरोध केलेला नाही. उद्या उद्धव ठाकरेंच्या सरकारने हे केलं असतं किंवा काँग्रेसच्या सरकारने हे केलं असतं तरीसुद्धा आमची भूमिका तीच असती. कारण प्राथमिक शिक्षणामध्ये तिसरी भाषा असू नये असं भाषातज्ञ, बालमानसशास्त्रज्ञ आणि शिक्षणतज्ञ सगळे सांगतात. अशा वेळेला या सगळ्यांना डावलून केवळ कोणाच्या तरी राजकीय महत्त्वाकांक्षेचं दुकान दिल्लीमधलं चालवायचं आहे म्हणून जर तुम्हाला हे सगळं करायचं असेल तर या प्रकारच्या गोष्टी यानंतरच्या काळामध्ये लोक सहन करणार नाहीत. आणि त्यामुळे या सगळ्यांना आमचा विरोध आहे. तो विरोध यानंतरच्या काळातही कायम राहील. हा जो फॉर्म आहे आता तुम्ही पाहिलं तर तो संपूर्ण फॉर्ममध्ये कुठली माहिती जी आहे ती प्रामुख्याने भरण्यात यावी आणि जी मराठी भाषा असेल किंवा हिंदी भाषा असेल
कोणते कोणते ऑप्शन्स आहेत त्याच्यात देण्यात आले? आता इथे बघ की इथे मराठी माध्यमाच्या शाळेत हिंदी भाषेचे अध्यापन लेखन वाचन कोणत्या इयत्तेपासून करावे, मुलांना कोणत्या प्रकारचे पर्याय, हिंदी अधिक अर्धमागधी, हिंदी अधिक उर्दू असे पर्याय, इतरही पर्यायांच्या संबंधात त्यांनी काय प्रश्न दिले. सरकारनं जो दुसरा GR काढला जो ज्याच्यात त्यांनी म्हटलं की हिंदी ही सर्वसाधारणपणे तिसरी भाषा असेल पण उरलेल्या 22 भाषांपैकी पण इतर भाषा आम्ही शिकवू शकू, या प्रश्नावलीमध्ये सरकारला ज्या काही भाषा ऑनलाईन शिकवायच्या होत्या त्या ऑनलाईन शिकवण्याच्या संबंधातला एकही प्रश्न नाही आहे. म्हणजे तुम्ही जे काही लोकांना सांगू पाहत होता की आमच्याकडे 22 पैकी 21 भाषा शिकवण्याचा मेकॅनिझम उपलब्ध आहे, तो मेकॅनिझम तुमच्याकडे गुगल फॉर्ममध्ये पण नाही आहे. म्हणजे तुमच्याकडे इन्फ्रास्ट्रक्चर नाही हा तर भाग सोडा, पण किमान तुम्ही लोकलज्जा म्हणून तुमच्या गुगल फॉर्ममध्ये तरी त्याचा उल्लेख करायला पाहिजे होता. तेही तुम्ही करत नसाल तर याचा अर्थ तुमच्या इंटेलेक्च्युअल इंटेग्रिटीचा प्रॉब्लेम आहे. त्यामुळे हे सगळे जे काही प्रश्न ह्याच्यामध्ये त्यांनी दिले आहेत याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलं आहे की साधारणपणे पुण्यापर्यंत ते 13 नोव्हेंबरला पोचणार आहेत. सोलापूर, मुंबई आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये कदाचित ते डिसेंबरपर्यंत येतील. माझा असा अंदाज आहे की डिसेंबरच्या हिवाळी अधिवेशनाच्या वेळेला एकूण विदर्भाच्या आणि इतर प्रश्नांवर गोंधळ होतो, त्याला जर बगल द्यायची असेल तर अधिक गोंधळ निर्माण करणारा हा अहवाल नरेंद्र जाधवांच्या समितीचा हिवाळी अधिवेशनात आणायचा, मग तो पुढचे 2 महिने दाबून ठेवायचा आणि महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या नंतर लोकांच्या बोकांडी मारायचा. म्हणजे फेब्रुवारी ते मेचे महिने लोकांचे अत्यंत आनंदात हसत खेळत भांडत जातील. याच्या पलीकडे मला दुसरा काही अजेंडा दिसत नाही. आणि त्याच्यामुळे हा जो त्यांनी गुगल फॉर्मच्या संबंधातले मुद्दे त्यांनी मांडले त्याच्यात माहिती तंत्रज्ञान वगैरेचे पण प्रश्न आहेत. हे प्रश्न तुम्ही सर्वसाधारण माणसांना जेव्हा विचारता, लोक काही अज्ञानी आहेत असं माझं म्हणणं नाही, पण तुम्ही गुगल फॉर्मसारख्या ओपन एंडेड मेकॅनिझममधून लोकांना प्रश्न विचारता त्यावेळेला तुम्हाला उत्तरं देणाऱ्या माणसाचं आकलन काय स्वरूपाचं आहे याच्याबद्दलचं काही एक भान प्रश्न विचारणाऱ्यांना असलं पाहिजे. पण हा प्रॉब्लेम मला असं वाटतं की सरकारचा कमी आहे, ही समिती हेड करणाऱ्या माणसाचा अधिक आहे. त्यांना जो नार्सिसिझम झालेला आहे त्यातनं त्यांना सगळीकडे दिसायचं आहे. पण आत्यंतिक नार्सिसिझम करणारा माणूस शेवटी तोंडावर आपटतो, तुम्हाला डिसेंबरच्या अखेरीस ते कळेल. पण प्रामुख्याने ही जे तुम्ही गुगल फॉर्म जो आहे तो किंवा गुगल लिंकद्वारे जो फॉर्म भरला जातोय तो कुठे कुठे भरण्यात येतोय किंवा कोणाकोणाकडून तो भरून घेतला जात आहे? सरकारच्या वेबसाईटवर आहे ते आणि लोकांना तो सर्क्युलेट करतील. आता शिक्षकांचे शेकडो व्हॉट्सॲप ग्रुप आहेत. आता मगाशी माझ्या एका सहकाऱ्यांनी पण सांगितलं की रोज एक गुगल लिंक येते, तर अशा प्रकारची गुगल लिंक काय ह्यांना पाठवणं कठीण नाही आहे ना. आणि शिक्षकांना धाकदपटशा दाखवून आज एवढे फॉर्म भरून घ्याच असं सांगणंही कठीण नाही आहे. दिवाळीच्या सुट्टीत लोकांना हे काहीतरी टार्गेट पण देतील, 5 फॉर्म भरा, 10 फॉर्म भरा. त्यामुळे संख्येने हे किती फॉर्म भरतील याच्याबद्दल मला सरकारबद्दल पूर्ण विश्वास आहे. ते हजारो फॉर्म भरून घेतील. त्या हजारो फॉर्ममध्ये खरं काय आणि थोतांड काय आहे त्यांनी ते रस्त्यावर उतरून पाहतील. आम्ही मेहनत करू, आम्ही पण लोकांच्यापर्यंत जाऊ, आम्ही पण लोकांना सरकारचा हिंदीचा जो देशांतर्गत वसाहतवाद आहे आणि संघवाल्यांचं जे एकूण वायडर पॉलिटिकल नॅरेटिव्ह आहे ते पण आम्ही सांगू. हे अशैक्षणिक कसं आहे, मानसशास्त्र विरोधी कसं आहे आणि काही लोकांच्या इगोच्या समाधानासाठी कसं केलं आहे हे पण आम्ही लोकांना सांगू. शेवटी लोकशाहीत लोक सार्वभौम अजून तरी आहेत ना, तर जर लोक सार्वभौम असतील तर लोकांचं म्हणणं ऐकावं लागेल सरकारला. पाहायला गेलं तर तुम्ही अजून एक मुद्दा देखील मांडला आहे की मराठी शाळासंदर्भात देखील माहीमची शाळा असेल की अशा अनेक ठिकाणी जे आहे त्यांचं ऑडिट करण्यात आलं, तो महत्त्वाचा देखील तुम्ही मुद्दा मांडला. नक्की काय माहिती? हे बघा, माहीमच्या शाळेमध्ये चिन्मयी, सुमित, आम्ही दोघं गेलो. प्रणाली राऊत आणि गिरीश राऊत या पती पत्नींनी त्या सगळ्या शाळेचा प्रश्न लोकांच्या पुढे आला. आम्हाला काय दिसतं की एखादी शाळा किंचितशी नादुरुस्त झाली आहे, एखाद्या शाळेमध्ये इन्फ्रास्ट्रक्चरचा काही एक प्रॉब्लेम झाला, कुठल्याही इमारतीमध्ये होऊ शकतो, पण म्हणून तुम्ही आम्हाला असं सांगता की त्या शाळेमध्ये मुलं बसली आणि त्या शाळेमधल्या मुलांच्या डोक्यावरती इमारत पडली तर तुम्ही जबाबदारी घेणार का? याचा अर्थ असा आहे की चळवळ करणाऱ्या माणसांनी त्यातल्या प्रत्येक गोष्टीची जबाबदारी घ्यायची. मग महापालिकेची एखादी बिल्डिंग जी 7 वर्षापूर्वी दुरुस्त झाली होती ती 7 वर्षाच्या आतमध्ये मोडकळीला येते, ह्याची जबाबदारी कोण घेणार? मग तेव्हाचा जो PWDचा इंजिनियर आहे त्याला तुम्ही पकडणार का? तिथला जो नगरसेवक होता, तिथला जो AO होता, EO होता, त्याला तुम्ही पकडणार का? मग जर आम्ही चळवळीचं काम करतो आणि मराठी शाळेच्याबद्दल बोलतो म्हणून तुम्ही आम्हाला जाब विचारता आणि तुम्ही म्हणणार समजा ही इमारत पडली आणि मुलं मेली तर तुम्ही जबाबदारी घेणार का? मुलांचं नुकसान होऊ नये अशीच आमची इच्छा आहे, पण मुलांची फरफट व्हावी अशी तुमची इच्छा आहे की नाही? का तुम्ही मुलांना 6-6 किलोमीटर लांब पाठवता? आणि पाठवता तुम्ही, तुमचं फार मुलांवर प्रेम आहे तर त्या सगळ्या 300-400 मुलांना तुम्ही 4 बसेस करून द्या ना.
इकडे एखादा आमदारांनी पक्ष सोडला तर त्यांच्यासाठी तुम्हाला 5 स्टार हॉटेलमध्ये न्यायला गाड्या आहेत की नाही? मग गरिबांच्या पोरांना न्यायला का बसेस नाही आहेत? बसेस लावा. त्या पोरांना त्यांच्या राहत्या ठिकाणापासून शाळेपर्यंत न्या, नव्या शाळेपर्यंत आणि शाळेचं तुम्ही टाइम टेबल ठरवा ना. एकीकडे बिल्डर लोकांच्या इमारती 24 महिन्यामध्ये तयार होतात, महापालिकेचीच इमारत कशी 10-10 वर्ष तयार होत नाही? आणि तेव्हाच कसे पैसे नसतात? बाकी तुम्हाला रस्त्यावर पाणी ओतायला पैसे आहेत, पेवर ब्लॉक महिन्यातनं 4 वेळा बदलायला पैसे आहेत, महापालिकेची शाळा बदलायला का पैसे नाही आहेत? म्हणजे फंड कुठे नसतो हे पॉलिटिकल इकॉनॉमीचा भाग आहे. त्यामुळे ही लबाडी महापालिका प्रशासनाने आणि त्यांच्या मालकांनी करू नये. एकंदरीत हा संपूर्ण मराठी शाळा जी आहे ती बंद पाडण्याचा किंवा घाट घातला जातो का ह्या सर्व गोष्टी करून? निश्चितच मला असं वाटतं की हे रिअल इस्टेट पॉलिटिक्सचं बाय प्रॉडक्ट आहे, त्याचा हा कोलॅटरल डॅमेज आहे. आणि मराठी लोकांनी हे लक्षात घ्यायला पाहिजे की जसा गिरण्यांचा संघर्ष हा फक्त गिरणीतल्या कामगारांच्या पगाराच्या वाढीचा नव्हता, तो जमिनीचा संघर्ष होता. ती लढाई आपण हरलो. दक्षिण मुंबई आणि दक्षिण मध्य मुंबईतलं मेट्रोपासून रिडेव्हलपमेंटपर्यंत सगळा मराठी माणसांच्या विस्थापनाचा लढा आहे. तसा मराठी शाळा हा सुद्धा मराठी माणसांच्या विस्थापनाचाच लढा आहे. एकदा मराठी शाळा संपल्या की या शहरामध्ये, या MMR भागामध्ये मराठी माणूस अल्पसंख्य होईल. तो अल्पसंख्य झाला की जे कधीपासून 56 सालापासून देव पाण्यात बुडवून बसलेले आहेत त्यांना MMRचं वेगळं राज्य करता येईल. आणि जे इतकी वर्ष मुंबई तुमची आणि भांडी घासा आमची असं म्हणत होते, त्यांना मुंबई पण आमची आणि भांडी पण घासा आमची असं म्हणण्यापर्यंतचा त्यांचा प्रवास 75 वर्षांनी का होईना पूर्ण करता येईल. एकंदरीत पाहता हा संपूर्ण गुगल फॉर्मचा जो आहे तुम्ही त्याच्या विरोधात देखील तुम्ही आता पत्रकार परिषदेतून माहिती घेतली. पुढचा लढा काय असणार आहे किंवा काय पुढे? आम्ही महाराष्ट्राच्या जिल्ह्यांमध्ये सगळीकडे जातो आहोत. महाराष्ट्रामध्ये पर्यावरणासाठी काम करणारे, दलित बहुजनांसाठी काम करणारे या लोकांशी बोलून महाराष्ट्रामध्ये मराठी कारणाचं सांस्कृतिक राजकारण आम्हाला उभं करायचं आहे. आणि आम्हाला असं दिसतं की उपलब्ध महाराष्ट्र धर्माच्या राजकारणाच्या चौकटीच्या पलीकडचं हे सांस्कृतिक राजकारण आहे, ते आम्ही करू. नरेंद्र जाधवांच्या समितीच्या विरुद्धचा लढा हा त्या व्यापक लढ्यातला एक किरकोळ भाग आहे, त्यांना आम्ही नेस्तनाबूत करूच. नक्कीच. तर हे होते दीपक पवार, मराठी अभ्यास केंद्राचे प्रमुख. आणि त्याचबरोबर पाहायला गेलं तर नरेंद्र जाधव यांना आम्ही संपूर्ण या लढ्यात निस्तानाभूत करू असं देखील जे आहे ते त्यांनी थेट नरेंद्र जाधव आणि ह्या संपूर्ण समितीला इशारा दिलेला आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश काळेसह श्रीकृष्णावटी, न्यूज 18 लोकमत, मुंबई.